इथे फलक आहे गुफाकडे जाण्याचा मार्ग आणि इथे ती गुफा आहे. खरा ट्रेक नाही इथून सुरू होणार आहे, कारण ते आपल्याला दोराचं साह्य घ्यायचं आणि त्याच्यातून थोडं वरती जायचं आणि नंतर मग कातळकोरीच्या पायऱ्यांचा वापर करत आपण सुरकेच्या मार्गावर जायचं आहे. दरड कोसळले, झाड वगैरे रस्त्यावर पडलं. नमस्कार, जय शिवराय, जय शंभर मित्रांनो. साहस आणि सह्याद्री आपल्या मराठी चॅनलवरती मी भावेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहतोय तो म्हणजे पनवेलमधला आज कलावंती दुर्ग आज आपण पाहणार आहोत. खूप ॲडव्हेंचर असा ब्लॉग असणार, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ठाकूरवाडीतून गडाच्या ट्रेकला सुरुवात करावी. ठाकूरवाडी हे या गडाच्या पायथ्याखालचे मुख्य गाव, त्यामुळे ठाकूरवाडीतून प्रबळमाचीपर्यंत चालत जावे. त्यासाठी 1.5 ते 2 तासांचा कठीण ट्रेक करावा लागतो. मित्रांनो, पाठीमागे बघते मजा की इथे दरड कोसळले, झाड वगैरे रस्त्यावर पडले. तर मित्रांनो, अशा ठिकाणी गाडी पार्क करू नका. बघताय की दरड कोसळले, पूर्ण झाड उठून पडले रस्त्यावरती, रस्ता पूर्ण बंद आहे. या ठिकाणी आपली गाडी असते खाली, तर पूर्ण चकनाचूर झाला असता. जसं की खाली आपण बघितलं, खाली 2-3 गाड्या पार्क केल्या होत्या. म्हणून म्हणतात तुम्हाला की खाली पार्किंगमध्ये पार्क करा, तिथे आपल्या गाड्या सुरक्षित राहतील. पावसाळ्यात या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो अशा घटना घडणार नाही ज्याच्यामुळे आपले आर्थिक नुकसान जास्त होईल. हे बघा, हे रस्त्यात झाड उठून पडले, पूर्ण त्याच्यात दरड कोसळले. तर आपण आता प्रबळगड आईस स्टॉल जवळ आहोत आणि इथे मस्त झुला भेटला आपल्याला. झुल्यावर जो आपण मॅगी वगैरेचा आस्वाद घेऊ शकतो. थोडा वेळ रिलॅक्स होऊ आणि थोडा वेळ पुन्हा एकदा ट्रेक चालू करू. इथे एक आपल्याला स्टॉल पाहायला भेटतो. ह्या स्टॉलच्या बाजूने सरळ जो रस्ता गेलाय तर त्या दिशेला आपल्याला जायचं आहे. तर या ठिकाणी प्रबळगड कलावंती दुर्ग दगडावर लिहिलेलं आहे. सो आपल्याला या दिशेने जायचं सरळ. या ट्रेक दरम्यान वाटेत बरेच स्टॉल आहेत, त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याची गैरसोय होणार नाही. पायवाट नागमोडी वळणांची सुटसुटीत आहे, त्यामुळे चालणं सोपं होतं, पण थकवा जाणवत राहतो. पावसाळ्यात प्रबळमाचीवरून खाली उतरणारे असंख्य धबधबे पाहायला मिळतात. त्यातलाच एक रस्त्याच्या लगत पाहायला मिळतो. थोडीशी वाट वाकडी केली की धबधब्याचा आनंद घेता येतो. 2 ते 3 टप्प्यामध्ये हा धबधबा खाली येतो बघा. तो एक वरचा टप्पा, हा दुसरा आणि तिसरा. थोडं पुढे जाऊन बघूया कशा प्रकारचा धबधबा येतो. या मित्रांनो, कलावंती दुर्ग आहे ना, गिरिदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे आणि किल्ल्याची जी चढाई श्रेणी आहे ती मध्यम आणि कठीण स्वरूपाची आहे. डोंगर आणि माथेरान डोंगरामध्ये वसलेला किल्ला आहे आणि किल्ल्याची समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ती 2660 फूट इतकी आहे. कलावंती दुर्ग पाहण्यासाठी आपण पनवेलवरून टॅक्सी किंवा बसने ठाकूरवाडीमध्ये येऊन ट्रेक सुरू करावा. बसने आल्यास 12 रुपये प्रति व्यक्ती, तर टॅक्सीने 200 ते 300 रुपये भाडं द्यावे लागेल. स्वतःचं वाहन असेल तर गुगल मॅपच्या साहाय्याने सहज पायथा गाठता येतो. तर या ठिकाणी आपल्याला अस्पष्ट बोर्ड पाहायला भेटत आहे, माहिती फलक आहे ते, आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे ह्या कलावंती दुर्गाला. समोरचा जो किल्ला आहे तो आहे कलावंती दुर्ग. या हॉटेलपासून प्रबळमाची सुरू होते. या ठिकाणी प्रबळमाचीवरील तटबंदी दिसून येते. 2 ते 3 ठिकाणी अशी शिल्लक मजबूत तटबंदी आहे.
इथे वरती ना आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहायला भेटते बघा. दगडांची जी रचना केलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. इथून उद्ध्वस्त दगडी पायऱ्याही सुरू होतात. त्यावरून चालत पुढे गेले की दगडात कोरलेले गणपती बाप्पा व त्यांच्या शेजारी हनुमान यांची मूर्तीही पाहायला मिळते. प्रबळ माचीच्या सकळपटावर पोचले असता कलावंतीन व प्रबळगड दोन्ही नजरेत पडतात. कलावंतीन दुर्ग हा प्रबळ माची आणि कलावंतिनीची सुळका अशा 2 भागात विभागलेला आहे. यांचा मार्गही काही घरांच्या दारातून जाऊन पुढे वेगवेगळा होतो. माचीवर काही ठाकर आणि आदिवासी बांधवांची वस्ती असून मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. आपण प्रबळ माचीवरती आहोत आणि आपली घर आहेत ना सगळे प्रबळ माचीवर आहेत. आता इथे बोर्ड पहा, प्रबळगड या साईडला आणि कलावंती दुर्ग या साईडला. तर आपल्याला आपण चाललोय कलावंती दुर्गला. तर आपण जाऊया तिकडे कलावंती दुर्गाच्या दिशेने. इथून अस्ताव्यस्त पडलेल्या दगडी पायवाडीचा वापर करत सुळका गाठावी. दगडांचा चढ खूपच कठीण आहे. पावसाळ्यात त्याहून जास्त त्रास पायवाडीवर येणारे पावसाचे पाणी यामुळे चालण्याची गती मंदावते आणि थकवाही लागू लागतो. धुकेही जास्त प्रमाणात असल्याने लांबपर्यंत नजर टाकणे कठीण जाते. यात रस्ता भटकण्याचे चान्स खूप असतात. थोडा वेळ थांबून ना पुन्हा ट्रे चालू केला. तशी वरती आलो ना संपूर्ण हे धुकं झालंय बघा. आपण आहे ना अशी वरती आलो तर इथे आपल्याला ना एक गुप्त गुफा पाहायला भेटते बघा या ठिकाणी. आणि इथे गुहेच्या इथे ना आपल्याला काही नक्षीकाम केलेलं, इथे काही दगडामध्ये कोरलेलं पाहायला भेटते हे बघा या ठिकाणी. आणि इकडे ही गुप्त गुफा आहे. इथे फलक आहे गुफाकडे जाण्याचा मार्ग आणि इथं जी गुफा आहे. गुहेच्या तोंडावर हनुमान यांची कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे. 5 ते 6 लोक आरामशीर राहू शकतात. वारा आता सुटलाय, मोठ्या प्रमाणात वारा सुटलाय इकडे. मला ना आशा पर्वताची आठवण आली. आम्ही आशा पर्वताला असेच अडकलो होतो गुफेमध्ये. जवळजवळ 1 तास आम्ही त्या गुफेमध्ये काढला होता बसून. खरा ट्रेक नाही इथून सुरू होणार आहे, कारण इथे आपल्याला दोराचं सहाय्य घ्यायचं आणि त्याच्यावरून थोडं वरती जायचं आहे आणि नंतर मग कातळकुरीच्या पायऱ्यांचा वापर करत आपण सुळकेच्या माथ्यावर पोचायचं आहे.
कलावंतीन दुर्ग हे एक टेहाळणीचा किल्ला म्हणून बांधले गेले, जेणेकरून पनवेल व कल्याण बंदरावर लक्ष ठेवता येईल. या दुर्गाचे पूर्वीचे नाव मुरंजर होते, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बदलून कलावंतीन असे केले. हा किल्ला प्रबळगडच्या जवळ असून ट्रेकिंगसाठी एक आव्हानात्मक ठिकाण आहे. कलावंतीन दुर्गावर जाण्यासाठी सुमारे 1600 पायऱ्यांची मालिका पार करावी लागते, ज्या खडकात खोदलेल्या आहेत. तर या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे. आता इथे जे आहे ना रस्ता आहे ना जाण्याचा तिथपर्यंतचा थोडा बुलबुलीत झाला आहे हा बघा. सो ग्रीप बसणार नाही आपल्याला पायाला, तर त्यामुळे तिकडे जाण्याचं धाडस नको करूया. कारण जर इथून आपण जर कोसळलो ना तर हे बघा खाली दरी दिसते, खाली जाऊ. त्याचप्रमाणे तिथे एक पाण्याचे टाक आहे, तिथे एक चर मारलेली आहे. थोडं दिसणार नाही, धुक्याचं प्रमाण जास्त आहे. आणि गडाची जी माथा आहे हा आहे माथ्यावरचा शेवटचा टप्पा आहे. धुक्याखाली दडलेला आहे तो, त्यामुळे स्पष्ट आपल्याला दिसणार नाही. मराठी भाषेत दुर्ग या शब्दाचा अर्थ किल्ला आहे. जरी त्याला कलावंतीन दुर्ग म्हटले जात असले तरी तेथे कोणताही किल्ला नाही. कलावंतीन हा एक शिखर आहे, ज्याचा वापर शासक आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी करत. या दुर्गाशी प्रबळ माचीवर गावामधील आदिवासी लोकांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. ते प्रत्येक वर्षी शिमग्याच्या सणाला या दुर्गावर आदिवासी नृत्य करतात. या दुर्गावरून भोवताली असणारे माथेरान, चंदेरी व पेपदुर्ग, इर्शालगड, कर्नाळ किल्ला समोर असणारे मुंबई शहर सहजपणे ओळखून येते. इथे उंच खडक दोराने चढून वरती गेले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक पाहता येते. याच खडकाला या गडाचा बुरुज म्हटले जाते. हा बुरुज गाठला म्हणजे कलावंतीन सर केला असे होते. तर आता आपण गडाच्या फळक करण्यासाठी ध्वजस्तंभ पाहायला भेटला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि महाराजांचं दर्शन घडलं. आणि मित्रांनो खूप मजा आली आजच्या ट्रिपमध्ये. सो आता आम्ही परतीचा प्रवास करतोय आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच दुसऱ्या ब्लॉगमध्ये.